12वी नंतर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअरसाठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग। आजच आपला प्रवेश निश्चित करा। प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे, मोबाईल नंबर 7722053503, प्राध्यापक राहुल मेहत्रे, मोबाईल नंबर 7722053510। न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। मी संपादक गणेश जेवरे। कर्जत परिसरातील एक आणखी महत्त्वपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं कर्जत तालुक्यातील कोरेगाव परिसरामध्ये भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं। या वारीची तब्बल 187 वर्षांची परंपरा असताना आज या परंपरेमध्ये ऐतिहासिक असा निर्णय झाला। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी संस्थांचे अनेक मान्यवर व स्थानिक कोरेगाव ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते। न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण प्रक्षेपण आपल्या जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवणार आहोत। सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज की जय। आज जवळजवळ 187 वर्ष निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं याच रस्त्यानं जातोय आणि याच रस्त्यानं याच ठिकाणी निवृत्तीनाथांचं उभं रिंगण होतं। इथून अश्व इथून या ठिकाणून पाठीमागे जातात। या ठिकाणी अनेक वर्षापासून सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या या ज्या पादुका आपल्याला दिसत आहेत या इथे प्रतिष्ठित आहेत। या ठिकाणी राहणारी मंडळी याची सेवा करत आहे। बऱ्याच वर्षापासून याचा जीर्णोद्धार होणं अपेक्षित आहे। यावर्षी त्याबद्दलचा निर्णय कोरेगाव ग्रामस्थ आणि धांडेवाडी कर्जत ग्रामस्थ सगळ्यांनी घेतला। कर्जत, धांडेवाडी आणि दोघांही गावाच्या ग्रामस्थांनी महाराज हा संकल्प घेतला जो 2 वर्षापासून त्यांच्या मागे लागलेलो होतो आणि खूप 2.25-2.5 गुंठे जागा या ठिकाणी जी लागेल ती द्यायला मालक मंडळी तयार आहे। कोण मालक आहे हे काय? या 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 गावरे महाराजांना घ्या। या ठिकाणी हे मंदिर पुन्हा पादुकांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि फिरंगाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी या निमित्ताने पुढील वर्षापर्यंत मंदिराचा कळस झालेला असेल असा या मंडळींचा संकल्प आहे। आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत। त्या परंपरेचे आपण सगळे पाईक आहात। निवृत्तीनाथांची कृपा या सर्व ग्रामस्थांवर या निमित्तानं व्हावी आणि जशी वारी त्यामुळे साहजिक या ठिकाणचं हे चांगलं काम आहे। आपण आशीर्वाद द्यावा। निवृत्तीनाथ महाराजांची पालखी कोरेगावात यायला सुरुवात झाली तेव्हापासून इथं एक गारगुटीचा ढिगारा होता आणि त्या ढिगाऱ्यावर हे 2 पादुका होत्या। त्यानंतर काही दिवसांनी इकडून रस्ता होता, पूर्वी ह्या रस्त्याने पालखी जात होती। नंतर हा रस्ता झाल्यानंतर तिथून पुढं हे देव इकडं असं तुटक राहिल्यामुळं उन्हात होते, म्हणून त्यांना आम्ही हे मंदिर छोटं बांधून त्यांना सावली तयार केली आणि मग इथं आता दिंडीचं रिंगण तयार होतंय। आता याच्या पुढे काय निर्णय घेतला? याच्या पुढे आता गावकऱ्यांनी की महाराजांनी सांगितले गावकऱ्यांना गेल्या वर्षीच की रस्ता, पालखीचा रस्ता आणि हे मंदिर निवृत्तीनाथ दादाचं बनवा। तर गेल्या वर्षी रस्ता बनवला गावकऱ्यांनी, सरपंचांनी त्यांनी। आता ह्या वर्षी आज भूमिपूजन करायचं आहे मंदिराचं। तुमच्या कुटुंबाने काय प्रकार? या कुटुंबाने, आमच्या कुटुंबाने, शेळके परिवारांनी मंदिरासाठी 2 गुंठे जागा दिलेली
त्यानंतर जे आपण ग्रामपंचायतला विनंती केली 2 वर्ष झालं, तर ग्रामपंचायतने काय पुढाकार घेतला नव्हता. तर आपण डायरेक्ट आता ट्रस्टला जागा दिली. ट्रस्टच्या दिल्यानंतर आपलं जे वरचं कलेक्टर ऑफिस असेल काय असेल, त्यानंतर तिथून जी जागा येईल आपली, तर त्यातून नंतर त्यांनी मंदिरासाठी त्यांनी सभामंडप वगैरे कार्यक्रम, आता आपल्यासाठी बाकीच्या साईडला जागा अपुरी पडते. त्यानंतर गेल्या वेळेस पण जे रिंगणासाठी अपुरी जागा केली ते ह्या बाजूने पण आपण जागा त्यांना स्थापन करून दिलेली. आणि आता ह्या वेळेस आपण 2 गुंठे जागा मंदिरासाठी दिली. आणि नंतर आपण आता इथे सभामंडप वारकऱ्यांची पण गैरसोय होणार. त्यानंतर रिंगण पण बऱ्यापैकी मोठं होईल. आणि नंतर अडचण भरपूर येणार नाही वाहतुकीसाठी पण, वारकऱ्यांसाठी पण. एवढंच. कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव देवही साक्षीला या ठिकाणी आलेले आहेत. देवाच्या साक्षीनं हा नारळ वाढवला जातोय. गावकऱ्यांची जबाबदारी आहे. देव इथं समोर देव पालखी आलेली आहे इथे. सरपंच गावकऱ्यांच्या समोर सर्वांचा विचार झाला झालं ना? हे बोलायचं. कुंडली गवरदार श्री ज्ञानदेव निवृत्तीनाथ महाराज अहो करा या परंपरागत पादुका आहेत. इथे फिरंगाई देवी आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका असं स्थळ पुरातन आहे. केव्हापासून आहे काही त्याचा इतिहास सांगता येणार नाही. पण या ठिकाणी उभ्या रिंगणासाठी निवृत्तीनाथ थांबतात. आणि इथं मंदिर यांनी छोटेखानी जे जमिनीचे मालक आहेत त्यांना आम्ही पूर्वी विनंती केली, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या ताकदीचे मंदिर बांधलं. पण आता कालावधी असं झाला आहे की आपला सोहळा वाढत चालला आहे आणि या ठिकाणी उभं रिंगणही होतं. नगरच्या हद्दीतून आम्ही यावर्षी पुढे जाणार आहोत. आणि नगरच्या हद्दीतून आम्ही या दिवशी सोलापूर हद्दीत जाणार आहोत. हे शेवटचं तसं उभं रिंगण एक उत्साह आहे. नगर जिल्ह्यानं खूप चांगली साथही दिलेली. बापूंना आपण आम्ही संपर्क केला तेव्हा बापूंनी सांगितलं की पुढच्या वर्षी इथं मंदिर झालेलं असेल. जमिनीच्या मालकांनी 2 काय 2.5 गुंठे घ्या, 3 गुंठे घ्या आणि सुंदर जागा उभा करा असं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं आपल्याला इथं आता रिंगण मला वाटतं 50 वर्षापेक्षा जास्ती कालावधी आमच्या म्हणून वाढवा. हळूहळू आमच्या म्हणून तुम्ही वाढवा. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय. आमच्या म्हणून वाढवा. हळूहळू आमच्या म्हणून तुम्ही वाढवा. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय. सुपेकर साहेब सरपंच तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय, कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव. नर्सरी पासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास उगवित यश. आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32. कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा.